नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्लाउड बाय आशामध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी रेसिपी शेअर करत आहे ड्रायफ्रूट्सची पोळी। तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। ड्रायफ्रूट्समध्ये घेतलेले आहे काजू, बदाम, खोबरं किस, भाजलेली खसखस, समप्रमाणात गूळ आणि साखर घेतलेली आहे। फ्लेवरसाठी वेलची पूड टाकलेली आहे। याची आपल्याला मिक्सी पॉटमध्ये घालून चांगली भरड करून घ्यायची आहे। गव्हाच्या पिठाची कणिक मळून घेतलेली आहे। त्याच्या गोळ्याला मी कटोरीचा आकार दिलेला आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे आणि हे आपल्याला गोळा पुन्हा त्याचा सारण भरून त्याचा गोळा तयार करायचा आहे आणि त्याला पॅक करायचा आहे। पॅक असं करायचं आहे की सारण बाहेर पडलं नाही पाहिजे आणि लाटण्याच्या सहाय्याने अलगदच आपल्याला त्याला लाटून पोळीचा आकार द्यायचा आहे। तव्यावर तूप घालायचे आहे आणि ही पोळी चांगली खरपूस होईस्तोवर आपल्याला तिला चांगलं भाजून घ्यायचं आहे। भाजल्यानंतर पण ही पोळी म्हणजे पोळी केल्यानंतर पण ही 2 दिवस आरामशीर टिकते। ही पोळी आपण प्रवासात पण नेता येते किंवा शाळेच्या टिफिनला पण देता येते आणि ही चवीला पण सुंदर आहे आणि पटकन पण होते। ड्रायफ्रूट असल्यामुळे या पोळीची पौष्टिकता फारच वाढलेली आहे। थँक्यू।